ते माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दोघंही जण बाहेर पडलेली असतात आणि त्याच वेळेला मुद्दामून ईश्वरी चहाच्या टपरीवर असताना तिला चटका लागलाय असं भासवते. मग काय, लगेचच अर्णव तिच्याजवळ येतो आणि अर्णव तिचा हात वगैरे बघू लागतो. तिच्या हाताला कुठे काही भाजलं आहे का हे सगळं काही तो बघत असतो आणि हळूच तिच्या हातावर फुंकर मारत असतो. तिला म्हणत असतो की जरा बघून करत जाना, किती तो त्रास होतोय, कशाला एवढं रागारागात करायचं, जरा लक्ष देऊन करायला काय होतं, असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलतो. अर्णव जेव्हा हे सगळं ईश्वरीला बोलतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच त्याला म्हणू लागते की एक गोष्ट सांगू का. अर्णव म्हणतो काय. त्यावर ईश्वरी अर्णवला सांगते की खरं तर मला कुठेच भाजलं नाही आहे, मी सहज बघत होते, तुम्ही माझ्यासाठी केवढे धावत येऊ शकता ते. हेही आता ईश्वरीने अर्णवला म्हटल्याबरोबर आता अर्णव शांतच राहतो, पुढे काहीच बोलत नाही. तर अर्णव जेव्हा आता शांत असतो तेव्हा एकटक तिच्याकडे बघत राहतो, कारण त्याला कळतं की ईश्वरीनं आपल्याला फसवलं आहे. त्यामुळे तो आता गुपचूपपणे त्या बाकड्यावर जाऊन बसतो. ईश्वरीने तोपर्यंत कॉफी रेडी केलेली असते आणि ईश्वरी ती कॉफी घेऊन अर्णवला देते. अर्णवला म्हणत असते की कशी झाली आहे कॉफी. त्यावर अर्णव तिला म्हणतो की खास नाही झाली आहे, मला जशी लागते ना तशी नाही झाली आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की हो, माझ्यातला थोडा कडवटपणा त्याच्यात उतरला असेल ना, म्हणून विचारलं हो तुम्हाला. असंही ती मुद्दामून आता त्याची मजा घेतच त्याला बोलत असते. त्यावर तो आता काहीच रिॲक्ट करत नाही. तर दुसरीकडे ईश्वरीने स्वतःसाठी सुद्धा कॉफी घेतलेली असते आणि दोघंही जण मस्त कॉफीचा आनंद घेत असतात. त्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा निघायचं आहे आणि त्याचमुळे त्यांची आता धावपळ गडबड सगळंच काही सुरू आहे, कारण लवकरात लवकर त्यांना तिथं पोचायचं आहे आणि म्हणूनच दोघंही जण जे वाटेल ते करतायत. आणि म्हणूनच आता उद्या अंजलीचं डोहाळे जेवणसुद्धा आहे. त्या डोहाळे जेवणालासुद्धा उशीर दोघांनाही करायचा नाही आहे. त्यामुळे पटकन कॉफी संपवतात. त्यावेळेला ईश्वरी अर्णवकडे एकटक बघत राहते. त्याचं ते सौंदर्य ती निहाळत असते, कारण ना तिला तो खूप जास्त आता आवडत असतो. तिथे त्याच्या अक्षरशः प्रेमात असते. त्यानंतर दोघंही जण तिथे जाऊन पोचतात, जिथे शलाकाचे काकाकाकांचं घर असतं. शलाकाचे काकू काका आता ईश्वरीला शलाकाबद्दल विचारत असतात. म्हणजेच ते आता म्हणू लागतात की खरं तर ना आम्हाला शलाकाची खूप जास्त आठवण येते. आम्हीही विचार करतच होतो की शलाकाचा अजून किती दिवस झाले पत्ताच नाही आहे. तुम्हाला शलाकाबद्दल काही माहिती आहे का, असं देखील विचारलं जातं. त्याच वेळेला आता शलाका या जगात राहिलेली नाही. खरं तर बरेच महिने झाले ती आता आपल्याला सोडून गेली आहे, पण खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आताच कळत आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्याकडेच चौकशी करण्याकरता आलो होतो. म्हणजेच खरं तर ना आपल्या शलाकाताईंचा कोणीतरी खून केला आहे, पण या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे ना हे शोधून काढायचं आहे. आणि त्याचकरिता आम्हाला असं वाटलं की तुम्ही आम्हाला मदत करू शकता, म्हणूनच तुमच्याकडे मदतीसाठी आलो आहोत. आम्हाला एक गोष्ट सांगू शकता का. म्हणजे बघा, जर तुम्ही ही सगळी गोष्ट आम्हाला सांगितलीत ना, तर काही झालं तरीसुद्धा आपल्याला न्याय मिळवून देता येणार आहे. त्यामुळेच आपल्याला शलाकाताईंना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला थोडीशी का होईना मदत करा, असं देखील सांगितलेलं असतं. बोला ना, काय मदत करायची आहे, असं देखील आता ते विचारत असतात. त्याच वेळेला नऊकडे एक फोटो असतो राकेशचा. तो फोटो आता दाखवू लागतो आणि म्हणत असतो की तुम्ही ओळखता का. बघा, हाच नवरा आहे का, जरा सांगा ना. म्हणजे शलाकाताईंचा जर हाच नवरा असेल तर ते पण आमच्यासाठी योग्य असेल. प्लीज प्लीज सांगा ना, आम्हाला जरा समजेल. आम्ही खरं तर ना
या सगळ्याच्या शोधात आहोत. कोण आहे या सगळ्याचा मेन सूत्रधार. पण आम्हाला असं वाटतंय की हा तिचा नवरा आहे. तुम्ही ओळखता का या माणसाला? असं देखील विचारलं जातं. त्याच वेळेला हे सगळं विचारलं गेलेलं असताना थोडं अडखळेपणा आलेला असतो. पण ती दोघंही जण नवरा बायको आहेत ना, एकमेकांकडे बघत असतात. त्यांना तो नवरा आहे हे माहिती असतं, पण त्यांना बहुतेक प्रेशराईज केलेलं आहे. त्यामुळे ते आता काही बोलत नसतात. ते शांत असतात, फक्त एकमेकांकडे पाहत असतात. जेव्हा ते एकमेकांकडे बघतात ना, तेव्हा मात्र त्यांना विचारलं जातं की बोला ना, सांगा ना, या सगळ्या गोष्टी नक्की खऱ्या आहेत का खोट्या? म्हणजे हाच नवरा आहे ना? असं देखील आता ते विचारत असते. पण त्याच वेळेला नाही, आम्ही तर ह्याला ओळखतसुद्धा नाही, असं देखील ते आता काका म्हणू लागतात. जेव्हा काका हे सगळं काही म्हणतात ना, तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णवसुद्धा एकमेकांकडे बघत बसतात. पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटत होतं की नक्कीच ना, ते काहीतरी दोघंही जण लपवता आहेत. अर्णव आणि ईश्वरीला काहीच कळत नसतं. ते शांतच असतात. ते विचार करतात की ह्यांना खरंच माहिती नाही आहे, तर आपणही फोर्स कसा करणार आहोत. म्हणूनच आता विदाऊट फोर्स करता ते काहीच बोलत नाहीत. आणि त्यानंतर आता ते जायला निघतात. त्याच वेळेला अर्णव जाताना म्हणत असतो की काही गरज लागली तर नक्कीच सांगा, मी आहे तुमच्यासोबत, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अर्णव आणि ईश्वरी आता त्या घरातना काढता पाय घेतात. कारण खूपच जास्त आता उशीर झालेला आहे आणि आता जास्त वेळ थांबूनही उपयोग नाही. म्हणूनच तिकडनं निघावं लागणार असतं. तर जेव्हा ते निघत असतात तेव्हासुद्धा तोंडातना एकही शब्द आता त्यांच्या बाहेर पडत नसतो की हे सगळं काही करणारा हाच व्यक्ती आहे करून. पण अर्णव ईश्वरी आता बाहेर येतात आणि त्यानंतर तेही विचार करतात की आपण धावपळ करून आलो होतो का, तरी ह्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी क्लू मिळेल. नक्की शलाकाचा नवरा कोण आहे हे आपल्याला समजेल. पण खरंच ना, शलाकाचा नवरा कोण आहे काहीच कळलंच नाही. पण त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आहे. ज्या घरामध्ये शलाकाताईंचा मोबाईल आणि ते खोलीचे पेपर सापडले, ती रूम तर आम्ही भाड्याने राकेशला दिली होती. मग राकेशकडे हे सगळं कसं? म्हणूनच तर आपण चौकशीसाठी इथपर्यंत आलोय. दुसरीकडे आता अंजली हॉस्पिटलमधून घरी आलेली असते आणि त्यामुळेच आता आजी तिचं औक्षण वगैरे करते. आजी तिला म्हणत असते की बघ, आज आलीस, बरं वाटलंय खरंच ना, नाहीतर एवढे दिवस ना असं झालं होतं की कधी येतेस ते. मग आजीलाही अंजली म्हणत असते की ह्या सगळ्याची काय गरज होती, नको ग आजी. पण आजी कुठे ऐकते. आजीला असं वाटतं की आपल्या नातीला कोणाची नजर लागायला नको आणि म्हणूनच तिने आता औक्षण वगैरे करून घेतलेलं असतं. आता हे औक्षण वगैरे करून होतं त्यानंतर हे काय, आपण सगळीजणं इथे आहोत, पण ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव कुठे दिसत नाही. अगं, अर्णवच्या ना मित्राचा कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे पुण्यात. म्हणूनच दोघंही जण तिथेच गेली आहेत आणि संध्याकाळच्या डोहाळे जेवणापर्यंत येतील असं सांगून गेली आहेत. पण आज मला एक गोष्ट कळत नाही आहे, एवढी काय घाई होती डोहाळे जेवणाची? आपण नंतरही करूच शकलो असतो की डोहाळे जेवण, असंही अंजली आजीला म्हणत असते. पण आजी तिला सांगते की बघ, आता तुला 7वा संपून 8वा लागेल. मग 8व्या महिन्यात घाई गडबड काहीच करायची नसते. म्हणूनच मग म्हटलं की राहू दे, आपण थांबूया थोडे दिवस. मग विचार केला की नंतर पुन्हा प्रॉब्लेम नको, त्यामुळे आजचाच बरोबर दिवस आहे, मग आज आपण हा कार्यक्रम उरकून टाकूयाच, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी आजी बोलत असते तेव्हा सगळीच तयारी करायला हवी. मग दुसरीकडे बरीच तयारी बाकी असते. म्हणून आजी आकाश आणि मामांना पुढील कामाची जबाबदारी घ्यायला सांगतात. मामा सांगतात की अरे, आपलं बरंच काम बाकी आहे, तू एक काम कर ना,
आपल्या सुनबाईंना सुद्धा बोलवून घे, नम्रता ही या सगळ्या कामामध्ये आपल्याला मदत करेल असं मामा आकाशला म्हणतात. त्यावर आकाश खूप जास्त खुश होतो. आकाश तर एका पायावर तिला बोलवण्यासाठी तयार असतो. म्हणूनच आकाश आपला मोबाईल बाहेर काढून कॉल करणार. तितक्यातच आता वल्लरी बोलायला सुरू होते. म्हणते की काय गरज आहे त्या मुलीला बोलवायची, राहू दे ना, काही गरज नाही आहे, गप्प बसा सगळं काही, असं बोलून आता शांत केलं जातं. पण मामा बोलतात का ती ह्या घरची सून होणार आहे, मग ती आली तर तुला काय प्रॉब्लेम आहे. मग वल्लरीचं असतं की ती जर आली तर मी या घरात थांबणार नाही, कारण वल्लरीला माहिती आहे जर नम्रता आजच्या ह्या प्रोग्रामला आली तर नक्कीच सुप्रियासुद्धा येईल आणि मग आपल्याला बघणं होईल, त्यापेक्षा आपण इथून गेलेलं बरं. म्हणूनच ती आता तमाशा करायला सुरुवात करते. जर ती येणार असेल तर मी घरात थांबणार नाही, असं म्हटल्याबरोबर आता इथे मामा वल्लरीवर आवाज चढवत असतात. पण त्यावर आकाश बाबांना थांबवतो आणि म्हणतो की जाऊ दे बाबा, जर आईला नम्रता आता इतक्या लवकर इथे आलेली चालणार नसेल ना तर राहू दे, मीही नाही बोलवते फोन करून, नका काळजी करू, असं देखील आता म्हटलं जातं. मग इकडे हे प्रकरण एवढं चिघळलेलं असतं ना की का तर खूप जास्त वल्लरीची चिडचिड होत असते, कारण नम्रता येणार आहे. नम्रताबरोबर सुप्रिया आली तर त्यामुळे ती चिडचिड करतच बोलत असते. पण ह्या सगळ्याचा त्रास ना या इथे असणाऱ्या या अंजलीला होत असतो. म्हणून आजी म्हणतात की काय चाललंय तुमचं, झालंय का तुमचं भांडून, आत्ता पोरकी घरात नाही येते तोपर्यंत तुमचं सुरू झालं. उगाचे ना स्वतःवर ना स्वर्ग गाठणं ना आता बंद करा, पुढे करा हा आता हे सगळे खेळ, असं देखील आता बोलत असते. तर दुसरीकडे मात्र मामाने मुद्दामून आजीची मजा मस्करी करायचं ठरवलेलं असतं. आजीला आता मामा बोलत असतो की बघितलं, माझं तर काहीच नाही, आई तर माझी नजरच काढत नाही. त्यावर आजीलाही हसू येतं. दुसरीकडे आता सांगितलं जातं की अरे थांबलायस काय, लाव ना फोन, कसली वाट बघतोय, कर पटकन फोन तिला, असं बोलून आता फोन करायला सांगितला जातो. मग तोही नम्रताला कॉल करून बोलवून घेणार असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी आणि अर्णव येत असतात आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की मुळात मला कळलंच नाही आहे, आपण तिथं गेलो होतो इन्फॉर्मेशन काढायला, का तर आपल्याला असं वाटलं की या सगळ्याच्या मागे राकेश असू शकतो, पण राकेश तर या सगळ्याच्या मागे आहेच नाही. पण मग मग कोण आहे या सगळ्याच्या मागे, पण असं कसं मला सांगा. त्या रूममध्ये राकेश राहत होता आणि तिथेच आपल्याला हा मोबाईलही सापडला आहे आणि त्याचसोबत हा असंही तिथूनच आपल्याला समजला आहे, म्हणून तर आपण इथपर्यंत येऊ शकलो आहे. या गोष्टी तर लक्षात ठेवायलाच हव्यात ना. मग ह्या गोष्टीचं कनेक्शन काय आहे खरंच कळत नाही आहे, असं देखील आता अर्णवही म्हणत असतो. तेवढ्यातच आता अर्णव ईश्वरी गाडीतून जात असतात तेव्हा पोलिसांचाही कॉल आलेला असतो आणि अर्णवला ते पुढे काही इन्क्वायरी कळली का, काही समजलं आहे का, तर आम्हाला प्लीज सांगा, असं देखील पोलीस म्हणत असतात. त्यावर अर्णव म्हणतो की नाही, आम्हीही या सगळ्याचा शोध घेतच आहोत, पण अजून काही पत्ता लागलेला नाही आहे. मोबाईल नंबर ट्रॅक केला तेव्हा काही कळलं आहे का. त्यावर पोलिसही म्हणतात की नाही ना, मोबाईल नंबर आम्ही ट्रॅक तर केला आहे, पण आम्हाला अजून बऱ्याच गोष्टी कळत नाही आहेत. म्हणजे हे सगळं नेमकं करणारं कोण आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींना खरंच कळत नाही आहेत, असंही म्हटलं जातं. जेव्हा हे सगळं म्हटलं जातं ना तेव्हाच तो मोबाईल ऑन झाला होता, त्यानंतर तो मोबाईल पण ऑन झाला नाही, त्यामुळे त्या लोकेशनपर्यंत पोचणं खूप जास्त अवघड जातं आहे, असं देखील पोलीस सांगू लागतात. त्यानंतर अर्णव फोन ठेवतो आणि ईश्वरीशी या सगळ्या संदर्भात तो बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते की जाऊ दे, पण आपण इथपर्यंत आलो आणि माहिती मिळाली नाही ना, याचं थोडं वाईट वाटलं, पण आताही आपल्याला लवकर जायला हवं, कारण आज अंजलीताईंचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. घरात सगळीजणं आपली वाट बघत असतील. ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे, त्यामुळे आता ना आपण मध्ये कुठेच थांबूया नको, डायरेक्टली अंजलीताईंचा विचार करूया, कारण अंजलीताईसुद्धा आपल्याशिवाय डोहाळे जेवण सुरू करणारच नाही, हे सुद्धा ईश्वरीला माहिती होतं. इथे
अंजली खूप सुंदर अशी डोहाळे जेवणासाठी तयार झालेली असते. तर मामा मात्र आता तिचे एकूण एक फोटो काढत असतात आणि तिला आता छान अशी पोजही द्यायला सांगत असतात. तर तेच दुसरीकडे आकाश आणि नम्रता हे दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांचाही आता छान असा एकमेकांकडे बघून डाव खेळण्याचं म्हणजेच थोडासा टाईमपास मला सुरू असतो. म्हणजेच ते दागिने जे वगैरे अंजलीला बनवलेले असतात ना, त्यातला थोडासा पॉईंट राहिलेला असतो. म्हणूनच ते थोडेसे दागिने घेऊन इकडे आकाश नम्रताच्या डोक्याला सुद्धा लावत असतो. आता तिथे मामी आलेली असते आणि मामीला बिलकुलही थांबायचं नसतं. त्यामुळे मामी आता म्हणत असते की चला मला निघायला हवं. मग मामीला आता म्हटलं जातं की उगाच तू तमाशा करणार आहेस का? आज चांगल्या घरातला प्रसंग आहे आणि तमाशा करून जर तुला हा प्रसंग वाढवायचा असेल तर तसं आम्हाला सांग, असं देखील आता म्हटलं जातं. कारण नम्रता आलेली आहे. नम्रता तर आली आहे, पण त्याच वेळेला नम्रताला विचारलेलंही असतं आजीने की काय गं, आई येणार नाही आहे का? त्यावर नम्रता सांगते की नाही, बाबांसोबत आई घरीच थांबली आहे. आता वल्लरी विचार करते की काय करावं, खरंच ना काही सुधरत नाही आहे. आता तर मी बोलून मोकळी झाली की मला थांबायचं नाही आहे, पण मी आता काय करू काय करू असे अनेक विचार डोक्यामध्ये सुरू असतात. वल्लरीला कळलेलं असतं की सुप्रिया तर आली नाही आहे, मग आपण पण थांबायला हवं का, असाच विचार ना आता ती करत असते. पण तरीसुद्धा थोडंसं तांडव तर तिला करावंच लागतं, कारण ती आता नाटक करत असते. मग ती म्हणते की मी आधीच सांगितलं होतं की या कार्यक्रमात मी थांबणार नाही आहे, म्हणूनच मला इथे बिलकुलही थांबण्याची इच्छा नाही, असंही ती आता म्हणत असते. त्यानंतर ती तिकडनं जात असतानाच तिला आता थांबवलं जातं आणि तिला म्हटलं जातं की तू कुठेही जाऊ नकोस. आणि त्याच वेळेला मामा आणि त्याचसोबत वल्लरीमध्ये तुतुमेमे होत असतं. मग मामाही म्हणतात की जा, तुला काही करायचं आहे ते कर. कारण मामाही ना आता वैतागलेले असतात या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून मामा तिच्याकडे जास्त लक्षही देत नाही. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आजी म्हणत असते की अगं अगं वल्लरी, कशाला उगाचच एवढा विषय वाढवतेस, थांब ना थांब. जे काही झालंय त्या गोष्टी विसरा आणि लागा ना पुढच्या वाटचालीसाठी. कशाला तेच तेच घेऊन बसताय. मलाही असं वाटतंय की तू सोडून दे सगळं आणि थांब. आज तसंही अंजलीचं डोहाळे जेवण आहे आणि तू कुठे निघाली आहेस, असंही म्हटलं जातं. मग ती म्हणते की ठीक आहे आई, तुम्ही म्हणताय आणि अंजलीसाठी मी थांबायला तयार आहे, असंही आता सांगितलं जातं. मग ती म्हणते की ठीक आहे, आम्ही सांगतोयस म्हणून तयार आहे ना, मग थांब थांब आमच्याबरोबर, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा कुठे जाऊन वल्लरी थांबते. मग आता मामाही म्हणतात की चला आपल्यालाही पुढच्या तयारीला लागायला हवं, आपणही कसा काही वेळ करतोय, चला पटकन सगळं काही आवरून घेऊया, असंही आता म्हटलं जातं. आणि सगळ्या गोष्टी पटकन आवरायला इथे नम्रता आणि आकाशला सांगितलेलं असतं. आकाश आणि नम्रतासुद्धा आता छान तयारीला लागतात. तर मामा म्हणत असतात की बघितलं ना कसं असतं, काय काय असतं ते, पण मी ना या सगळ्यांकडे लक्ष देत नाही. पण दुसरीकडे आकाश आणि नम्रताची सुद्धा मामा मजा घेत असतात. आणि काय हो, चला आपल्याला ह्या सगळ्याला उशीर आहे, आता जी कामं करायची आहेत ना ती आपण करूया, असंही मुद्दामून मामा मजा घेत बोलत असतात. तर अंजली आणि इथे असणाऱ्या आजीला खूप जास्त हसू येतं. आपल्याला कार्यक्रमाला तर सुरुवात करायची आहे, पण अजून ईश्वरी आणि अर्णव आलेले नाही आहेत, त्यामुळे थांबा जरा, असंही आता म्हटलं जातं. मग आता कसं थांबणार आपण अजून, कारण ऑलरेडी उशीर होतोय. पण नाही, जोपर्यंत अर्णव येत नाही तोपर्यंत आपण कोणताच कार्यक्रम सुरू करू शकत नाही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ती म्हणते की जेव्हा अर्णव येईल तेव्हा सुरुवात करूया, थोडा वेळ लागेल ना, पण तो येईल. तो मला म्हटला आहे की ताई काळजी करू नकोस, मी येईन करून. मग येईल ना तो नक्कीच, थांबा ना थोडा वेळ, असंही आता इकडे अंजली बोलत असते. त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळत असतं, पण एकदा कॉल करून बाबा त्याला विचारायला हवं, नाहीतर पुन्हा काहीतरी व्हायचं. म्हणजे आता आपल्याला बोललाय मी येणार आहे म्हणून, पण नाही आला तर मग काय, मग काय करायचं, हा विचारही ना आता मामा करत असतात. तरीसुद्धा एकदा तू फोन करून विचारून घे,
म्हणजे त्याला वेळेवर इथे पोचणं शक्य होणार आहे का? मग आता अंजली कॉल करत असते अर्णवला, का तर अर्णव वेळेवर इथे पोचणार आहे का ही पूर्णपणे चौकशी तिला करून घ्यायची असते आणि यासाठी ती आता आलेली असते. मग आता फोन करून विचारलेलं असताना अर्णव सांगतो की हो ताई, तू घे आवरायला, सुरुवात करा कार्यक्रमाला, आम्ही येतोच आहोत, थोड्या वेळात पोचत आलो आहोत, असं देखील अर्णव आता अंजलीला सांगतो. अंजली म्हणते बरं ठीक आहे, पण लवकर या. त्यानंतर अंजली आता फोन ठेवते. अंजलीने फोन ठेवल्याबरोबर इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहत असतात. तर आता ईश्वरीला सुद्धा जायची घाई झालेली असते, कारण डोहाळे जेवण जे आहे ते आज होणार असतं आणि त्याचसाठी तिलाही वाटत असतं की छान आपण काहीतरी गिफ्ट घेऊन जावं आणि हीच कल्पना तिच्या डोक्यामध्ये येत असते. दुसरीकडे आता छान असं सजावट वगैरे झालेली असते, पाहुणेही आलेले असतात आणि सगळी तयारी झालेली असताना मामा हे तिथेच असतात. पण नम्रताला आता घरातनं फोन आलेला असतो आणि त्यामुळेच ना नम्रताला जावं लागणार असतं. नम्रता सांगत असते की सॉरी ते ताई, पण मला निघावं लागेल, आईचा कॉल आला होता, असं बोलून ती आता निघत असते. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीने गाडी थांबवायला सांगितलेली असते. अर्णव म्हणत असतो की का गाडी थांबवायला सांगितली, काय नेमकं प्रॉब्लेम? त्यावर ईश्वरी म्हणते एक मिनटं थांबा हां, आणि गाडीतून उतरून पटकन ना तिने गिफ्ट घेतलेलं असतं आणि ते गिफ्ट घेऊन ती आता गाडीत पुन्हा बसते. अर्णव तिला म्हणतो की काय आहे हे? तर ईश्वरीने अंजलीसाठी गिफ्ट घेतलेलं असतं आणि तेच ती आता अर्णवला दाखवत असते. अर्णव जेव्हा ते गिफ्ट बघतो तेव्हा त्यालाही ते आवडतं, कारण त्यामध्ये ना श्रीकृष्णाचा पाळणा असतो. फक्त पाळणा त्या एका पॅकमध्ये खूप छान असा तिने आणलेला असतो आणि तेच तिला गिफ्ट म्हणून द्यायचं असतं, म्हणूनच ती आधी अर्णवला दाखवू लागते. तर त्यानंतर आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की अर्णव ईश्वरी डोहाळे जेवणाला पोचलेले असतात. अर्णवने राकेशवर आरोप केलेले असतात, पण अंजली यावेळेला राकेशवर विश्वास ठेवत असते, कारण ती म्हणते की तू प्रत्येक वेळेला आरोप करतो, पण आता मी सहन करणार नाही, मला आता या घरात जराही थांबायचं नाही, जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही तिथे मीही थांबणार नाही, असं बोलून ती राकेशचा हात धरते आणि तिकडनं जायला निघत असते. पण त्याच वेळेला अर्णवच्या ती जोरात कानाखाली वाजवते. पण अर्णव आता एकदम हतबल होतो, कारण लहानपणापासून आईचंही प्रेम त्याला मिळालं नव्हतं आणि आता च्याही प्रेमाला तो मुकणार असतो. म्हणूनच त्याने आता अक्षरशः पदर धरलेला असतो अंजलीचा आणि थांबवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.